संध्याकाळी आली होती चाळीतल्या घरी, कारण करायचं होतं लग्न. आमचं नाही हो, तुळशीची लग्न चालू आहेत ना. आता अम्मा ते दरवर्षीच करते. तुम्ही म्हणाल हे असं का दिसतंय, आता ते लग्न म्हणाल तर गावच्या पद्धतीत असं काही नव्हतं, म्हणून ती तिच्या श्रद्धेप्रमाणे करते. आता प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते. अम्मा तिच्या श्रद्धेप्रमाणे करते. ती अशी मांडते तुळस आणि त्याच्यामध्ये सगळं हार वगैरे लावून, ऊस वगैरे लावून आरती करायला घेते. म्हणून आम्ही इथे आधी देवाची आरती केली, नंतर तुळशीची आरती केली आणि बाजूसून सगळी पोरं रेश्मा अशी जमा झाली होती. आता लग्न आहे म्हटल्यावर गर्दी तर झाली पाहिजे ना. आणि आमचं बघून आयुष पण शिकतो थोडं थोडं चांगलं, मग आम्हाला पण ते छान वाटतं. आता पोरांनी सगळं चांगलं शिकलं तर आपल्याला आनंदच होतो ना आई वडिलांना. मग अशा प्रकारे आमची पूजा झाली होती आणि नंतर पेढे प्रसादासाठी आणले होते. मग सचिनने तेच इथे वाटायला घेतले होते आणि पेढे खाऊन गोड खाऊन सगळे खुश होते. त्यानंतर उरलेले होते पटाके. तर ह्या पोरांची इथे कुजबूज चालू झाली होती की उरलेले पटाके फोडूया. मी पण ते ऐकलं, म्हटलं ठीक आहे चला फोडून घेऊया, तुमच्या पण मनाची शांती होईल आणि ते पण संपून जातील. आणि असा होता आमचा दिवस. चलो बाय.